नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आहे नागपंचमी आणि आम्ही नागपंचमीला कुठे बाहेर वगैरे गेलो नाहीये। तर काल उपवास होता, सोमवार पण होता आणि नागपंचमीचा उपवास पण होता, भावांसाठी धरतात तो। तर मी काय केला नव्हता, माझी तब्येत बरी नाही म्हणून, पण अक्काने त्यांनी केलेला आहे। तर त्याची पूजा वगैरे काय मांडलेली आहे ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे आणि अक्का काय करते हे पण आज दाखवते। खूप दिवसातनं व्हिडिओ येतोय, म्हटलं चला आज सण आहे तर बनवूया। आणि हे बनवले काय म्हणते का, कानाले का कानाठे काहीतरी हे बनवलंय, म्हणजे कणकीचं पीठ आणि ह्याच्यामध्ये गुळ घालून शिजून घेतले। तर पुरण पण घालतात, पण आम्ही आता पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार म्हणून हे फक्त नैवेद्यासाठी केलंय आणि आता उपवास सोडायचा आहे। नंतर मग आम्ही संध्याकाळच्यासाठी पुरणपोळीचा पण स्वयंपाक बनवणार आहे। चला, माझी पूजा वगैरे करून झाले सगळं आणि दाखवते पूजा। खूप छान थंड अशी हवा सुटलेली आहे इकडे मस्त, आणि साईडला काम चालू आहे त्याच्यामुळे त्याचा आवाज येत असेल तुम्हाला। आणलं काका, राहू दे वरती ठेव, मी मांडते तर मांडते मग बाहेर ठेवले। सो हा नैवेद्य आता देवाला दाखवायचा आहे आणि मग आम्ही पण जेवणार आहोत। इकडे चालाय अक्काचा पुरणपोळीचा स्वयंपाक। मस्तपैकी आमटीचं भाजून घेतलंय, हिरव्या मिरच्यातली आमटी करतीये आणि सोबतच पुरण पण लावलंय।
सो ती आमटी वगैरे करते आहे आणि आमच्याकडे आता भज्यासाठी पीठ नाही आहे, म्हणजे बेसन पीठ आहे पण ज्याची आम्ही भजी बनवत होते. तर म्हटलं खाली जवळच मॉल आहे तिथून जाऊन आणते चेंज वगैरे करून. थोडं बरं नाही मला वाटत आहे म्हणून थोडा वेळ झोपते अगोदर. नागपंचमीच्या सणाला लेक माहेरी आईकडे जाते, तर माझी आईच माझ्याकडे आहे ह्या वर्षी. मला खूप भारी वाटत होतं. तर माझी तब्येत बरी नसल्यामुळे ती माझ्याकडे आली होती, मी आजारी असल्यामुळे. तर म्हटलं सण झाल्यावरतीच जा, मलाही तेवढंच बरं वाटेल तू असल्यावरती इथे. तर खूप छान वाटलं. आणि तुम्हाला कसा वाटला आपला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा.